कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, काय झालं? हाँ? काय झालं? नेत्रा, तू आहे? मला वाटलं तुला वाटलं तुझी सासू आहे, हो ना? ताई, काय असं घाबरून कसं चालेल? नेत्रा, बघितलेस ना तू कसं केलं सासू मला? मला खूप भीती वाटते। मला वाटतं कधीतरी तो येतील आणि माझा गला दबावतील आणि नाही, असं काही होणार नाहीये। ऐका माझं, असं काही होणार नाहीये। आम्ही आहोत ना, काही होणार नाही असं। नेत्रा, असं काय करते सासूमा? ते सध्या त्यांची तब्येत बरी नाहीये ना, त्यामुळे जरा त्यांना त्रास होतोय, म्हणून असं करतायत त्या। पण तुम्ही काळजी नका करू, त्यांना बरं वाटेल। शांत व्हा, शांत व्हा। अद्वै साहेब, मी आलेच हा। घाबरू नकोस, आम्ही आहोत। मी आणि आत्या बाहेर गेलो होतो, आत्ताच आलो। कुठे गेला होता? इथे जवळच आत्यांचं जरा एक काम होतं, तिथे गेलो होतो। बरं नेत्रा, ऐक ना, आई आज देवळात जाऊन आली, खूप बरी वाटत होती ग। मला वाटलं नव्हतं इतक्या लगेच फरक पडेल, पण फरक पडलाय नेत्रा। इतका फरक पडलाय नेत्रा की आज स्वतः भेटायला आली होती मला साईट ऑफिसवर। बाईसाहेब ऑफिस मध्ये आल्या होत्या? हो। कशाला? मला भेटावंसं वाटलं म्हणून आली ती ऑफिस। आणि आता कुठे आहेत त्या? ती इथून आश्रमात गेलीये, ध्यानासाठी जाणार आहे म्हणाली। नेत्रा, आई खरंच खूप खुश होती ग, म्हणून मग मीही थांबवलं नाही तिला। पण नेत्रा, तो सर्पलिपीचा फोटो डिलीट केल्यापासून खूप फरक पडलाय तिच्यामध्ये, आणि तोही एकदम इन्स्टंट। खरंच खूप खुश आहे ग, कारण तुझ्यावरचा मृत्यूयोग टळलाय। मला विचारत होती काय झालं, कसं झालं, मला सांग। मग तुम्ही सांगितलं? मी सांगितलं तिला त्या दिवाडकरांनी आपल्याला ती सर्पलिपी वाचायला मदत केली म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।